हॅलो, मी चंद्रकला आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग आज आपण अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा हिरव्या वाटाण्यापासून करंज्या बनवणार आहोत। तर मग त्यासाठी पाव किलो हिरवा वाटाणा सोलून घेतला आणि त्यातले दाणे चांगले पाण्याने धुवून पुसून घेतले आणि मग आता ते कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत। तर मग त्यासाठी कढई बारीक गॅसवरती तापायला ठेवून द्यायची आणि मग वाटाणे घालून त्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। परतत आले की त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं ब्राऊन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचं। परतताना गॅस बारीक ठेवायचा, कारण वाटाणा फुटला तर तोंडावर उडू शकतो। आणि मग हे भाजून झाल्यानंतर थंड व्हायला ठेवून द्यायचं। थंड झालं की मग मिक्सरच्या जारमध्ये घालून त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 2 चमचा तीळ घालून चांगलं जाडसर बारीक करून घ्यायचं। आणि मग बारीक झालेल्या मिश्रणामध्ये आता आपण अर्धा चमचा हळदीची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चाट मसाला घालणार आहोत। मीठ आत्ता घालायचं नाही, कारण मग मिठाने पाणी सुटतं। आणि मग परत आता तेलाच्या फोडणीमध्ये 1 चमचा राई घालून मंद आचेवरती चांगलं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायचं। आणि मग हे परतलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं। थोडं थंड झालं की त्यामध्ये मीठ घालून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत आता करंजी बनवण्यासाठी आपण पीठ मळणार आहोत। तर मग त्यासाठी 1 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा घेतला आणि त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि 1 चमचा गोवा हातावरती चोळून घालून घेतला आणि 2 चमचे तेल घालून किंवा तूप पण तुम्ही वापरू शकता चांगलं मिक्स करून घेतलं। हातात मोटका होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून जरा घट्टसर डो मळून घ्यायचा। घट्टसर डो मळून झाला की त्याला थोडासा परत तेलाचा हात लावून चांगलं मऊ करून घ्यायचं आणि मग त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर मग पुऱ्या लाटताना खूप जाड पण नाही ठेवायच्या आणि खूप बारीक पण नाही करायच्या। एकसारख्या लाट्या करून आणि एकसारख्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यामध्ये आता हे आपण बनवलेलं सारण भरणार आहोत। तर मग सारण भरण्यासाठी आपल्याकडे जर कापण्याची फिरकी नसेल तर मग वाटीचा वापर करू शकतो किंवा तांब्याचा वापर करू शकतो। तर मग एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि जेवढे भी होतील, साधारण आपल्या 7-8 करंज्या होतात एवढ्या घ्यायचं आणि पाण्याचं बोट फिरून घ्यायचं आणि मग दोन्ही पदर चांगले चिटकून घ्यायचे एकावर एक ठेवून आणि वरतून वाटी पालथी घालून द्यायची। अर्धा भाग वाटीने बरोबर कट होतो आणि उरलेला जो बाजूचा आहे ते काढून घ्यायचं पीठ आणि मग अशा प्रकारे जरा मस्त अगदी टपूकदार अशा आपल्या करंज्या तयार होतील। आणि मग सगळ्या करंज्या अशा पद्धतीने करून घ्यायच्या आणि मग सारण भरपूर भरल्यामुळे जरा टपूकदार होतात। तर मग अशा करंज्या आपल्या बनवून घ्यायच्या आणि मग तेल तापायला ठेवून द्यायचं। तेल तापलं की त्यामध्ये एक करंजी सोडून वरतून झाऱ्याने थोडंसं तेल त्याच्यावरती उडवायचं आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचं। अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या करंज्या तयार होतात। चवीला फार छान लागतात। तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने। आणि आता हिरव्या वाटाण्याचा सीझन चालू आहे, तर मग तुम्ही पण बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा। धन्यवाद।